विधानसभा निवडणुकीत चुकून महाविकास आघाडीचे सरकार आले तर आम्ही जेलमध्ये असू. आम्ही 6 महिन्यातच कोल्हापूरच्या जेलमध्ये गोट्या खेळत असू. आम्हाला महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर काय हे लोक बाहेर ठेवत नाहीत. मला तर पहिल्या 100 दिवसातच आत टाकतील म्हणून मी बॅग पण भरून ठेवली आहे. पण मी पुन्हा भाजपला निवडून आणण्याचा निर्धार करून बाहेर पडलोय असे आमदार नितेश राणे यांनी म्हटले. तसेच लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांना मिरच्या लागल्यात, कारण लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे लाडक्या भावाचं सरकार पुन्हा आणायचे असे महिला म्हणतायत. त्यामुळे आता माझा आदित्य, रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे कशी मुख्यमंत्री होणार याची चिंता महाविकास आघाडीच्या नेत्यांना सतावते असा टोलाही नितेश राणे यांनी लगावलाय. विट्यामध्ये भाजपाचे नेते पंकज दबडे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला आमदार नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत एकत्र आले होते. यावेळी नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांनी विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांच्या पक्षात जे प्रवेश करत आहेत त्यांची तर आता कीव वाटते, कारण 2024ची निवडणूक ही शरद पवारांच्या पक्षाची शेवटची निवडणूक आहे. 2029ला शरद पवारांचा पक्षच राहणार नाही. मग आज पवारांच्या पक्षात जात असलेले 2029 नंतर कोणत्या पक्षात जाणार याचा त्या लोकांनी आधी तरी विचार करायला हवा असा टोला शरद पवार यांच्या पक्षात जाणाऱ्यांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावलाय. जातीय तेढ, जातीयवाद यापासून महाराष्ट्राला वाचवण्याची वेळ आली आहे. कोलांट्या उड्या घेण्यामध्ये सुवर्णपदक द्यायची तर जर वेळ आली तर यासाठी जगात एकमेव नाव शरद पवारांचं आहे, कारण पवारांनी इतक्या कोलांट्या उड्या त्यांच्या राजकारणामध्ये आतापर्यंत घेतल्या आहेत असंही पडळकर म्हणाले.